रोखून धरा श्वास, तो येतोय. हा डायलॉग ऐकलाय का? हा कोणत्या हॉरर सिनेमाचा नाही, तर हा आहे बीड जिल्ह्याचा. पवनचक्क्या, पोलिसांची जीप आणि पोलिसांकडे एकटक बघत उभा असलेला एकटा माणूस. हे आहे बीड फाईल्स या सिनेमाचं पहिलं पोस्टर. बॉलिवूडमध्ये काश्मीर फाईल्सनं देश हादरवला. आता मराठीत येतोय बीड फाईल्स आणि विषय आहे बीडच्या मातीत गाडलेलं गुन्हेगारीचं सत्य. पोस्टरमध्ये नेमकं काय दडलंय आणि हा सिनेमा कोणत्या सत्य घटनांवर बेतलाय, पाहुयात यावरचा स्पेशल स्टोरी रिपोर्ट. रोखून धरा श्वास, पवनचक्कीच्या आड रक्तरंजित सत्य, बीड फाईल्स. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. गेल्या 2-3 वर्षात बीड म्हणजे काय? 2 सरपंचांच्या हत्या, वाळू माफिया, राख माफिया, पवनचक्की माफिया, अवैध धंदे, खून, अपहरण आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा. याच दाहक वास्तवावर डॉक्टर शशिकांत डोईफोडे फिल्म्सचा हा मराठी सिनेमा येतोय. दिग्दर्शक कोण आहेत? तर गणेश शिंदे, ज्यांनी एक मराठा लाख मराठा बनवला होता. निर्माते डॉक्टर शशिकांत डोईफोडे आणि सहनिर्माते आहेत शिवराज बांगर. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये काय दडलंय जरा नीट पहा. या पोस्टरमध्ये दाखवल्या आहेत 3 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे पवनचक्की. बीड म्हणजे महाराष्ट्राच्या पवन ऊर्जेची राजधानी. पण गेल्या काही वर्षांमध्ये पवनचक्कीच्या जमिनी, त्याच्या वाटा, कॉन्ट्रॅक्ट वरून होणारा वाद, खंडणी आणि हत्या झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे पोस्टरमधील पवनचक्की ही फक्त विकासाचं प्रतीक नाही, तर वादाचं केंद्र बनलंय हे दाखवायचंय का? दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांची जीप आणि फौज. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय अशी चर्चा आहे. त्यामुळे पोस्टरमध्ये पोलीस दाखवून व्यवस्था विरुद्ध गुन्हेगारी हा संघर्ष दाखवायचा आहे का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकटा माणूस. हा सर्वसामान्य नागरिक आहे की गुन्हेगार, की सत्य शोधणारा पत्रकार? तो येतोय या कॅप्शनवरून हा एंट्री ऑफ विलन किंवा सत्याचा नायक असं या पोस्टरमधून सूचित करायचंय का? आणि हो, सर्वात महत्वाचं कॅप्शन काय? रोखून धरा श्वास, तो येतोय. बीडच्या वास्तवावर आधारित हा थरारक चित्रपट म्हणजे हा इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर असावा अशी पोस्टर पाहून तरी चर्चा रंगू लागली. हा बीड पॅटर्न आहे तरी काय? बीडमध्ये असं काय घडलंय की त्यावर सिनेमा निघतोय? त्यासाठी गेल्या 3 वर्षांचा बीड पॅटर्न पाहावा लागेल. राख माफिया आणि वाळू माफिया. परळी औष्णिक विद्युत केंद्राची राख आणि गोदावरीच्या पात्रातील वाळू यावरून कोट्यवधींची उलाढाल आणि वर्चस्वाची लढाई झाली. आणि या वर्चस्वाच्या लढाईतूनच जन्माला आले राख माफिया आणि वाळू माफिया. राजकीय वैमनस्य आणि सरपंचांच्या हत्या. बीडमध्ये गेल्या 2 वर्षात 2 सरपंचांच्या हत्या आणि जुन्या वैमनस्यातून जीव घेणे हल्ले झाले. गावागावात ग्रामपंचायत म्हणजे सत्ता केंद्र आणि हे सत्ता केंद्र आपल्या ताब्यात असावं म्हणून मग वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली अशी चर्चा आहे. अवैध धंदे आणि खंडणी. मटका, अवैध दारू, जमिनीच्या व्यवहारातून खंडणी आणि मग या ना त्या क्षुल्लक कारणावरून टोळी युद्ध भडकू लागलं आणि मग त्यातूनच जन्माला घातली गेली हिंसा, खून, जीवघेणे हल्ले, अपहरण, मारामारी आणि बरंच काही. म्हणूनच या सिनेमाला बीड फाईल्स असं नाव देण्यात आलं असावं. जसं काश्मीर फाईल्सनं एका प्रदेशाचं दडलेलं सत्य बाहेर काढलं, तसंच हा बीड फाईल्स बीडचं सिस्टम फेल्युअर दाखवणार का अशा चर्चा हे पोस्टर पाहून सुरू झाल्या आहेत. या सिनेमाचं पोस्टर पाहून सोशल मीडियावर आता नव्यानच एक चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांची भूमिका या सिनेमात दिसणार का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. पण निर्मात्यांनी यावर अधिकृतरित्या काहीही सांगितलेलं नाही. त्यांनी या सिनेमातील कलाकारांची नावं देखील गुलदस्त्यात ठेवली असल्यानं उत्सुकता वाढली आहे. निर्मात्यांचं यावर एकच म्हणणं आहे, हा केवळ मनोरंजनात्मक सिनेमा नाही, तर व्यवस्थात्मक त्रुटी, सामान्य माणसाची असुरक्षितता आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणारी परिस्थिती यावर भाष्य करणारा सिनेमा आहे. ज्या बीडनं संत भगवान बाबा, कष्टकरी, ऊसतोड कामगार दिले, तोच बीड आज गुन्हेगारीचा हॉटस्पॉट का बनतोय हा प्रश्न पडलाय. पण सिनेमा सत्य दाखवणार की आणखी वाद निर्माण करणार
विषय थेट कायदा सुव्यवस्था आणि स्थानिक राजकारणावर असल्यानं हा सिनेमा सेन्सॉर बोर्डातून पास होणार का, हाही प्रश्न उरतोच. पण एक मात्र नक्की, पवनचक्कीच्या सावलीत जे काही घडतंय ते आता पडद्यावर येणार आहे. रोखून धरा श्वास, कारण बीडचं वास्तव समोर येत आहे. आता प्रश्न तुम्हाला, अशा वास्तववादी सिनेमांनी समाज बदलेल यावर तुम्ही काय सांगाल? आणि बीडकर असाल तर तुमचा अनुभव कमेंट करून नक्की मांडाल. पाहत रहा LS मराठी.